सगळ्यांचीच चिंता वाढवणारी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये झिका आणि चांदीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळलेले असतानाच आता आरोग्य यंत्रणेचं टेन्शन आणखीन वाढलेलं आहे। कारण उत्तर कोरियामध्ये उद्रेक झालेल्या नोरा व्हायरसनं आता आपल्या भारतात एंट्री केलेली आहे। हैदराबाद शहरात या विषाणूनं कहर माजवलेला आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। झिका चांदीपुरा नंतर आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं। दक्षिण कोरियातील नोरो व्हायरसची भारतात एंट्री। हैदराबादमध्ये नोरो व्हायरसचे शेकडो रुग्ण। देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक आजारांनी डोकं वरती काढलंय। त्यातच निपाह, चांदीपुरा आणि झिका व्हायरसनं अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। पुण्यात झिकानं तर गुजरातमध्ये चांदीपुरानं टेन्शन वाढवलंय। केंद्र सरकारनं राज्यांना मदत करण्यासाठी विशेष पथकही तयार केलंय। अशा स्थितीतच आता नोरो व्हायरसची भर पडली आहे। दक्षिण कोरियात नोरो व्हायरसनं हजारो रुग्ण बाधित आहेत। या विषाणूची आता भारतातही एंट्री झाली आहे। हैदराबादमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळलेत। विशेष म्हणजे हैदराबादच्या जुन्या परिसरात दररोज 100 पेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। या भागात दूषित पाण्याची समस्या आहे। नोरो व्हायरस हा एक सांसर्गिक विषाणू आहे, ज्याला सामान्यतः पोटबग किंवा पोट फ्लू म्हणून संबोधलं जातं। हा विषाणू 1929 पासून वैद्यकीय जगताला ज्ञात आहे। 1968 मध्ये नॉर्वॉक USA येथे झालेल्या उद्रेकावरून त्याचं नाव देण्यात आलं। नोरो व्हायरस कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो। आजारातून बरा होऊनही नोरो व्हायरसचा रुग्ण अनेक दिवस वाहक असू शकतो। या विषाणूवर कोणतीही थेट लस किंवा औषध सध्या उपलब्ध नाही। नोरो व्हायरस हा सतत बदलणाऱ्या विषाणूंचा समूह आहे। या विषाणूची लक्षणं काय आहेत ते पाहूया। उलट्या होणे, थकवा, अतिसार, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप। आता काय खबरदारी घ्यायची ती पाहूया। नोरो व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी आपले हात स्वच्छ धुवा। अन्न चांगलं शिजवलं पाहिजे, कारण नोरो व्हायरस 63°C तापमानात टिकून राहू शकतो। फळे भाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात। आजारी लोकांनी स्वयंपाक करणं किंवा इतरांची काळजी घेणं टाळावं। भरपूर स्वच्छ पाणी पिणं हा सर्वोत्तम उपचार आहे। नोरो व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी राज्याच्या आरोग्य यंत्रणेनं ही खबरदारी घेतली पाहिजे। जनजागृतीवरही भर दिला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।